नमस्कार मैत्रिणींनो, आज आपल्याला मशरूमची भाजी करायची आहे. हे 1/2 किलो मशरूम मागवले होते आणि आता आपल्याला सगळ्यात आधी आपण ते मशरूम बघितले तर ते पॅकिंग मशरूम येत होते आणि त्याच्यात आपण थोडेसे असे काळेसर झालेले आहेत. तर हे मागवलेले होते आणि त्याच्यामध्ये अशा पद्धतीने आपण सगळे तुकडे करून ठेवलेले आहे. मशरूमचे तुकडे करून घेणार आहोत, असे उभे उभे तुकडे केले. त्याच्यानंतर आपल्याला मशरूमची भाजी करायची असल्यामुळे त्याच्यासाठी कांदा घेतलेला आहे, लसूण घेतला आहे, अद्रक घेतली, थोडी 1-2 मिरची घेतली आणि टमाटो घेतला आहे. तर सगळ्यात आधी इथे गरम पाणी केलेलं आहे. गरम पाण्यामध्ये स्वच्छ असे हे मशरूम धुवून घेणार आहोत गरम पाण्यात. तर थोडंसं पाणी गरम होतं, माझ्या हाताला थोडा चटका लागत होता आणि गरम पाण्यात आपण हे मशरूम 5-1 मिनटं असे पाण्यात भिजवून ठेवले आणि मग आपण ते चाळणीत घेऊन आणि स्वच्छ हे बाजूला काढून ठेवणार आहोत. हे बघा पाणी गरम होतं, माझ्या हाताला गरम लागत होतं आणि छान असे आपण इथे स्वच्छ 5-1 मिनटं असे भिजवून ठेवले आणि ते काढून घेतलेले आहे. चाळणीत असे छोटे लांब लांब तुकडे केलेले आहेत. अगदी स्वादिष्ट आणि चविष्ट आपण भाजी करणार आहोत मशरूमची. तुम्हाला नक्कीच माझा हा व्हिडिओ आवडेल. तर बघा अशा पद्धतीने आपण इथे ही भाजी काढून घेतलेली आहे. त्याच्यानंतर इथे कढई घेतलेली आहे. कढईमध्ये आपण इथे हा जो कांदा आहे तर मी थोडा मसाला जास्त करून ठेवत असते, तर कांदा हा आपण कढईमध्ये पूर्ण मस्त असा परतून घेणार आहोत. हे बघा छान असा हा गुलाबी रंग होईस्तोपर्यंत आपण इथे कांदा परतून घेतलेला आहे. ते मशरूमच्या भाजीसाठी काय काय लागणार आहे तो कांदा आपण इथे परतून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आता कांदा परतल्यानंतर टमाटे टाकलेले आहे. टमाटेसुद्धा आपण थोडेसे असे त्याच्यामध्ये 5 मिनटं आणि 1 मिरची टाकलेली आहे, थोडा लसूण टाकला आहे, अद्रक टाकलेला आहे, कढीपत्ता टाकलेला आहे आणि 5-1 मिनटं असं आपण हे सगळं परतून घेणार आहोत. बघा असं परतून घेतलेलं आहे. तर असं 5-1 मिनटानंतर परतून झालेलं आहे. थोडंसं असं शिजल्यासारखं झालं आहे. त्याच्यात थोडंसं लवंग, मिरी, दालचिनी आणि चक्रीफूल असं टाकलेलं आहे. चक्रीफूल माझं संपलेलं होतं, पण तुमच्याकडे जर असेल तर टाकू शकतात. तर लवंग, मिरी, दालचिनी तर हे असं टाकून आणि आपण मसाला तयार करून ठेवणार आहोत. मला भाजी तर थोडीच करायची होती, पण हा मसाला मी करून ठेवणार असते. तर अशा पद्धतीने आपला हा मसाला तयार करून झालेला आहे. तर आपण आता हा मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण याचं वाटण तयार करून घेणार आहोत. इथे हे बघा, इथे मी आता मिक्सरच्या भांड्यात टाकले आणि थोडंसं गार झाल्यानंतर हे मस्त असं वाटण तयार झालेलं आहे. थोडं पाणी टाकलेलं आहे आणि थोडं वाटण तयार झालेलं आहे. त्याच्यानंतर इथे गॅसवर कढई ठेवली. कढईमध्ये आपण थोडंसं तेल टाकलेलं आहे. तेल टाकल्यानंतर त्याच्यात जिरं टाकणार आहोत. तर आपण इथे जिरं छान तडतडलं आहे आणि त्याच्यानंतर आपण जो गरम मसाला आपण जे मिक्सरमधून जे दळलेला होता, आपण कांदा, टोमॅटो, जे अद्रक लसूण पेस्ट, हे सगळं आपण याच्यात आता जिरं छान हे झालं की त्याच्यात आपण टाकलं. आपण जे वाटण केलेलं होतं ते आपण याच्यात आता टाकून घेणार आहोत आणि तेल सुटस्तोपर्यंत, म्हणजे आपण त्याच्यात थोडं पाणी टाकलेलं आहे, त्याच्यामुळे ते पाणी आटस्तोपर्यंत आपण इथे परतून घेणार आहोत. तर इथे आपण ते वाटण टाकलेलं आहे आणि त्याच्यात तेल सुटस्तोपर्यंत आपण इथे हे परतून घेत आहोत. तर आपलं इथलं हे जे आहे त्याला तेल सुटायला लागलेलं आहे. तर आपण जे वाटण टाकले होतं त्याला बरोबर असं तेल सुटायला लागलेलं आहे आणि त्याच्यात आपण इथे घरी दळलेला काळा मसाला, लाल मसाला आणि आपल्या आवडीप्रमाणे मसाले टाकू शकतात आणि छान असे हे मसालेसुद्धा आपण एखादा मिनिटभर असे परतून घेत आहोत की मसाल्यांचा कच्चापणा आणि कच्चा लागू नये भाजी, त्याच्यासाठी आपण इथे मसाल्यांचा कच्चापणा निघून जावं त्याच्यासाठी 5 मिनटं. तर इथे किंचित थोडंसं पाणी टाकलं आणि परत आपण इथे तेल सुटस्तोपर्यंत आपण इथे हे मसाले परतून घेत आहोत. तर इथे आपले हे मसाले परतून असं एखादा मिनिट आपण इथे परतून घेत आहोत.
त्याच्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी आता मशरूम टाकायचे आहे मसाल्यामध्येच. आपण इथे मशरूम थोडेसे असे आणि एका बाजूला गरम कोमट पाणी करायला ठेवलेलं आहे मी गॅसवर. आणि ह्या ठिकाणी आपण हे मसाले असे छान असे त्याच्यात मसाल्यामध्ये आपण इथे हे मशरूम आणि मशरूम पटकन शिजतात आणि खायला तर खूप सुंदर अशी चविष्ट आणि भाजी लागते. तर इथे आपण हे असे परतून घेतलेले आहेत आणि 1-2 मिनटानंतर आपण इथे थोडंसं गरम पाणी टाकलेलं आहे. जे मिक्सरचं भांडं होतं तर त्या भांड्यात मी ते पाणी ओतलं आणि तेच पाणी आपण इथे मशरूमला टाकलं आणि आपल्याला जितका रस्सा लागेल तितका रस्सा आपण याच्यात बनवून घेणार आहोत. बघा असं छान उकळी फुटायला लागली आणि तर वाटलं तुम्हाला तर इथे आता मी मीठ घातलेलं आहे. तुम्हाला वाटलं तर अजून थोडंसं तुम्हाला रस्सा करायचा असेल तर तुम्ही याच्यात आणखीन थोडंसं कोमट पाणी ॲड करू शकतात. आणि छान अशी आणि त्याच्यानंतर आता इथे कोथिंबीर टाकली आणि आपली तेव्हाच पटकन असे शिजून जातात ते मशरूम आणि खूप सुंदर भाजी लागते. आणि छान असे हे बघा या ठिकाणी आपण इथे शिजले का नाही पाहिलेले आहेत आणि छान झालेले आहेत तयार आणि खूप सुंदर अशी ही भाजी तयार झाली. तुम्हाला जर माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि छान छान असे रेसिपी बघण्यासाठी नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि तुम्हाला जर काही मागवायचं असेल माझं भाजणी थालीपीठ लोणचं तर जरूर मागवा.